आणि महेंद्र केनेल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शुभम चेक थोडा बेस द्या डीजे वाशर थोडासा बेस द्या हॅलो चेक चेक वन यस थँक्यू शुभम गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय आपण राईट अमोर तो विकेटने सज्ज झालाय आणि सर्व मंगळ मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देऊन आजच्या अंतिम दिवसाला आपण करतोय सुरुवात आणि पहिला चेंडूवरती धमाका कल्पेश केनेच्या बॅटमधून ब्लास्ट सीमारेषा पार षटकार वालसीन आणि लोणाड संघ आपण टॉस साठी सज्ज राहा टीम लोणाड आणि टीम वालशीन आपण टॉस साठी सज्ज राहायचा इनिंग ब्रेक मध्ये लगेचच टॉस इथे मात्र केला जाईल वालशीन संघ आणि लोणाड संघ आपण टॉस साठी सज्ज राहा पंचांच्या वतीने षटकार आलाय आणि इथे मात्र षटकारानं धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचती आहे कमालीची स्पर्धा कमालीचं प्रदर्शन आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीनं ओ आणखी एक स्विंग केलाय अलॉंग दी कार्पेट चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर लॉंग लेग बॉडी लाईनला क्लिअर करत असताना हा दमदार स्ट्रोक चौकार षटकार तदनंतर चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे 10 धावा धावफलकावरती सुरुवात दमदार राहिली आहे आणि आता मात्र चांगला खेळ देखील इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल कमालीची स्पर्धा कमालीचं प्रदर्शन सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज शुभम वरती आक्रमण सुरू आहे वाहोली त्यांच्या अगेन्स्ट टीम निंबवलीला आपण पाहतोय हो आता चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला अगदी शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र लेझी क्रिकेट सिंगलला डबलमध्ये परावर्तित केला गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि या दोन धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळते आहे मधाच्या आतमध्ये एका बाजूला संघ वाहोळी त्यांच्या अगेन्स्ट निंबवली धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती 13 धावा 4 चेंडू फेकले 13 धावा धावफलकावरती शुभम आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय ऋतिक म्हात्रे आणि भावेश म्हात्रे A1 जोडी हे फाउंडर आणि दोघे आज आमच्या सोबत जोडलेत चांगलं त्याने देखील या स्पर्धेला टेलिकास्ट केलं त्यांचं देखील आम्ही कौतुक करू कॅमेरामॅन सुजल आणि यश यांनी देखील अचूक कॅमेरा वर्किंग केली आणि त्याचबरोबर पंचांची भूमिका आपण पाहतोय बाप बेटे मधाच्या आतमध्ये आहेत 9 सरकार माधव ठाकरे सर डान्सिंग अंपायर आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र राज ठाकरे हे देखील या स्पर्धेला आता आजच्या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतील त्याचबरोबर कॉम्बॉक्समध्ये आपण पाहतोय व्हॉइस ऑफ डोंबिवलीचा गोडाबाज रोशनजी संते सर आणि व्हॉइस ऑफ कल्याण आमचे प्रथमेशजी ठाकूर सर हे सर्व मान्यवर आता मात्र इथे सहज आहेत आणि सर्वांच्या मुख्य उपस्थितीत या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त
धावसंख्या धावफलकावरती 15 धावा पाहिली आपण पहिल्या शुभमने खर्च केल्या. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्वलला आपण पाहतोय. चांगला खेळ एकंदरीत अशा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डीजे मास्टर चं देखील आम्ही कौतुक करू. डीजे मास्टर आपण देखील दुपारच्या सत्रामध्ये सज्ज राहा, कारण की महाराष्ट्राची लोककला लावणी नृत्य देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्या अनुषंगाने आपण देखील थोडं सज्ज राहा. जर मॉनिटर असेल तर तुम्ही अवेलेबल. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आपण पाहतोय. प्रज्वल वरती जबाबदारी आहे. चला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका वाहुली, कारण की लिमिटेड षटकांच्या माशा अंतिम दिवस आहेत. अनुषंगाने आयोजकांच्या वतीनं आपण पाहिलं तर ही खबरदारी पहिल्या मॅच पासून. धावफलकावरती आपण पाहिली धावसंख्या तर 15 धावा आहेत. आणि आता सध्याच्या घडीला प्रज्वल वरती जबाबदारी आहे. पहिला चेंडू प्रज्वल ऑन दी मार्क. हाफ ट्रॅकर इथे अवे ऑफ दी बॉडी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. हा चेंडू आलाय डॉट. पहिला चेंडू डॉट फेकला. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरीकर हे भव्य दिव्य आयोजन. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 धावा आहेत. कमालीचं प्रदर्शन या स्पर्धेच्या वतीनं पाहतोय. फुल टॉस त्याच्यावरती बिग हिट केलाय आणि तिथे मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलाय. वाघाची शिकार मधाच्या आतमध्ये. रन मशीन ऑफ निंबवली कल्पेश केणेबाद बॅक टू द पविलियन. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर कृष्णा केणे बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. उत्कृष्ट असे पंच देखील आहेत आणि त्याचबरोबर नेहमी त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत असतं. लाऊड अपील इथे मात्र पंच तटस्थ आहेत. आणि पंच राज ठाकरे सरांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय की ही लेगबायची धाव असेल. एक धाव धावफलकावरती आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याच आपण पाहिले तर बाप बेटे एकाच संघामधून खेळत असतात, परंतु या स्पर्धेमध्ये दोघे बाप बेटे आता मात्र नक्कीच मधाच्या आतमध्ये पंचांची भूमिका साकारतायत. एका बाजूला राज ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला माधवजी ठाकरे. MCA मान्यता पात्र हे पंच आपण पाहतोय. नवनव सरकार आणि सध्या ट्रेंडिंग वरती असणार माधव ठाकरे ब्रँड आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. ओ इथे फुल टॉस पंचांनी भीमर घोषित केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. नो +4 हा पंजाब ओपन मैदानाच्या आतमध्ये झालाय. नशिबाचा चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचतीये ते म्हणजेच 21 धावा धावफलकावरती. पुढील मॅचच्या टॉससाठी टीम वालशीन आणि टीम लोणार आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. गोलंदाज यार हो आता मात्र पुण्याच्या आडव्या बाटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. लेगबायशी ही देखील धाव धावफलकावरती पाहायला मिळते.
फ्री हिटचा चेंडू होता त्याच्यावरती कंबाक झालाय गोलंदाज प्रज्वलच्या वतीनं 22 धावा धावफलकावरती. आपण पाहतो मित्रांनो कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि आज अंतिम दिवस आहे त्या अनुषंगाने लिमिटेड षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय. आणि थोड्याच वेळात लावणी सम्राट वर्षा मुंबईकर आणि कोमल मुंबईकर या देखील इथे दाखल होतील आणि लावण्यांचा बहरदार कार्यक्रम या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला देखील पाहायला मिळेल. हो आता मात्र आणखी एक विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅक ऑफ द हँड चेंडूला फिश केलाय आणि हा चेंडू आलाय डॉट. 22 तर बनल्यात परंतु इथून मात्र धावांचा आलेख उंच बाबा लागेल. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आहे. कृष्णा केने 2 चेंडू खेळलेत दोन्ही चेंडू डॉट खेळलेत आणि आता कमबॅक करून द्यावा लागेल संघाला कारण की त्यांच्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आहे. जबाबदारीनं मधाच्या आतमध्ये खेळावं लागेल. प्रज्वलचा हा अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आहे. समोर कृष्णा केने ऑन द मार्क. ओ इथे स्क्वेअर कट केलाय नजाकत बरा स्ट्रोक आणि चेंडूला फेकून दिलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक षटकार. जे निंबवली संघ खेळतोय आणि निंबवलीचे युवा सरपंच बबलूजी पाटील यांच्या वतीनं निंबवली संघाला शुभेच्छा येतात आणि आज त्यांचं देखील आगमन होईल. त्याचबरोबर आमचे सुयोगजी मगर असतील अजयजी कतोरे असतील महेशजी देखील येतील यात मात्र शंका नाही आहे कारण की आज आपण पाहिलं तर अंतिम दिवस आहे स्पर्धेचा आणि थोड्याच वेळात वर्षा मुंबईकर आणि कोमल मुंबईकर या लावणी सम्राटांचा देखील इथे आगमन होणार आहे. आकाश सुरोशी देखील माझा आनंद घेतात ते देखील उपस्थित राहतील यात मात्र शंका नाही आहे आणि स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. भव्य दिव्य व्यासपीठ आणि व्यासपीठ आज मात्र पूर्णपणे खचाखच भरल्या कारण की आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये क्रिकेटचा तर तुम्ही मनमुराद आनंद लुटणारच आहात परंतु त्याचबरोबर लावण्यांचा देखील तुम्ही आनंद लुटाल यात मात्र शंका नाही आहे. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळते. सर्वांचं पुनश्च हार्दिक आभार आणि दरम्यान ही मॅच आपण पाहतोय एका बाजूला संघ आहे निंबवली त्यांच्या अगेन्स्ट अर्थातच टीम वाहुली संघ आणि आता धावसंख्या आपण पाहिली 2 षटकांच्या अखेरीस तर 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 14.00च्या सरासरीनं धावफलक पुढे सरसावले आहे आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा आणि अंतिम षटकामध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सँडीवरती जबाबदारी आहे. समोर महेंद्र केने समोर आहे. डीजे आपण सहकार्य करा डीजे मास्टर आपण माईक दुसरा चेंज करून द्या. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 29 धावा 2 धावा घेतल्या 30 धावा धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती बोलल्या जात आहेत. चेक 29 धावा आहेत. यस 2 धावा आल्या होत्या 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओ फुल टॉस त्याला इथे मात्र अलिबा बॅटने ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअरला गेला फटका खेळून तो क्षेत्ररक्षक सज्ज असतील मिळेल एकच धाव आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती. स्पर्धा देखील तितकीच दमदार आपल्याला पाहायला मिळते. टीम लोणार संघाचे संगणक आणि टीम वाशिमचे संगणक आपण आता टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये जर आपला संगणक टॉस साठी नसेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. हो पुढेचा फुल टॉस चेंडू होता. कृष्णा केने यांचा नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर एक होती तिथे मात्र डबल पूर्ण केली आहे. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तब्बल 33 धावा धावफलकावरती. अंतिम 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. लोणार संघाचे संगणक येथे सज्ज होतात. या वेलकम या आपण मंचावरती या महेश या
आमचे रील स्टार्स देखील या ठिकाणी उपस्थित होतात या मंचावरती. टीम वालशीन आपले संगणक आपण देखील पाठवायचा. ओ लाऊड अपील लाऊड अपनियास फिंगर अप ओ यू टी LBWच्या स्वरूपाने फलंदाज कृष्णा केणे बाद बॅक टू द पवेलियन.
आदरणीय गायकवाड मेजर यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. पुढील सामना लोणाड आणि वालशिन या दोन संघांमध्ये दरम्यान पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेणार आहोत. मेजर साहेबांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभास्ते आपण टॉसची प्रक्रिया इथे पूर्ण करणार आहोत. नील मंडप डेकोरेटर्स कोंढेरी यांनी पुरस्कृत केलेले हे टॉस बॉक्स आणि टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेत आहोत. दोन्ही संघांना ते उपस्थित आहेत. लोणाड आणि दुसऱ्या बाजूला वालशेनला आपण पाहतोय आणि हावळे ग्रुप एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला देशमुख ग्रुप 8787 हा कॉल असणार आहे. कॉल लोणाड टीमचे कॅप्टन करतायत. हावळे ग्रुप कॉल केला आणि देशमुख ग्रुप 8787 आलेला आहे. वेळ जास्त घेणार नाही. मॅच सुरू फक्त डिसिजन कळवा. फिल्डिंग भरपूर शुभेच्छा मॅचसाठी. टॉस बॉक्समधून माहिती आहे टॉस जिंकलाय वालशिन टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही पाहतात कोंढेरीकर चषक 2026 कॉम्बॉक्समध्ये आमचे बंधुतुल्य मित्र वेलवेट व्हॉइस ऑफ टिटवाळा विश्वासी केने सरांचा आवाज ऐकूया पुन्हा एकदा. हॅलो पाहतोय तर 16 चेंडू आणि 16 मध्ये हॅलो, धाबा बनवायच्या जिंकण्यासाठी हॅलो अजूनही 35 बनवायच्यात. 15 चेंडू आणि 35 धाब्यांची आवश्यकता, कारण की 40 धाबांचं हे टार्गेट आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे. टीम SKDCC सांगोडी संघाला बाय आपण दिली आहे. त्या अनुषंगाने पुढील लॉटचा कार्यक्रम आपण नक्कीच पुढील मॅचमध्ये करणार आहोत. पुन्हा एकदा इथे बदाशा आतमध्ये चालू काय तर धावाची संधी होती आणि पुन्हा संधीचं सोनं करता आलं नाहीये. चिमुकला प्रेक्षक मदाशा आतमध्ये फिरतो, त्याला थोडंसं आपण बाजूला घ्या. आय थिंक कृष्णा केणे यांचा तो सुपुत्र असावा. येस, कारण की 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांच्या वतीनं आलाय. आणि आता बदाशा आतमध्ये घडतंय काय तर चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक असेल. येस, 7 धावा धावफलकावरती आपण पाहिला. चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती. 13 चेंडू आणि 33 धावेंची आवश्यकता. 13 चेंडू 33 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी. निर्णायक क्षण आपण पाहतोय. एका बाजूला टीम वाहुळी त्यांच्या अगेन्स्ट टीम निंबवलीला आपण पाहतोय. चांगलं बॅटल सुरू आहे मधाच्या आतमध्ये. 13 मध्ये 33 अजूनही बनवायच्यात. सलामीची जोडी आपण पाहिली तर शुभम आणि रोहित आपल्याला पाहिलं. गणेशजी पाटील पिसेगावचे समाजसेवक उद्योजक, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक सरसहार्दिक स्वागत असेल. वेलकम. गणेशजी पाटील या मंचावरती. कमालीची गोलंदाजी, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. ड्रिल देखील करून दाखवतात आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त 7 धावा आहेत. आता 12 चेंडूमध्ये 33 धावा अजूनही बनवायच्यात. 12 मध्ये 33 बनवायच्यात. तसं आपण पाहिली तर चांगली कामगिरी सुरू आहे. भव्य दिव्य आयोजन आहे आणि या आयोजनासाठी अविनाशजी खर्जे साहेबांच्या वतीनं 2000 रुपये देखील आलेले आहेत. अविनाशजी खर्जे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. या आयोजनासाठी त्यांनी 2000 रुपयाचं देखील या ठिकाणी मात्र नक्कीच योगदान केलं आहे. धन्यवाद. 12 चेंडू 33 बनवायचे आहेत आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेशला आपण पाहतोय. चला, वेळ आपण कमी खर्च करायचा आहे. 12 चेंडू आणि आता 33 बनवायच्यात.
गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल भावेश वरती ही जबाबदारी आहे, जबाबदारीने खेळावं लागेल. परंतु समोर शुभम आणि रोहित ही जोडी आहे. 12 मध्ये 33 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार ऑन द मार्क. 12 मध्ये 33 ची आवश्यकता. ओ इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आउटफील्ड फास्ट ओढी, कदाचित चेंडू हातातून निसटला असता तर 4 धावा देखील पाहायला मिळाल्या असत्या. परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक सुनीलचं. शॉट थर्डला चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं केल्या. आता 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, 32 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. आपण पाहतो मित्रांनो, कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक, भव्य दिव्य ही क्रीडा स्पर्धा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याच देही याच डोला, अंतिम दिवसाचा आपण देखील मनमुराद आनंद लुटतोय. 11 मध्ये आता 32 बनवायच्यात. गोलंदाज तयार ऑन द मार्क. समोर ॲज अ बॅटर स्ट्राईक इनला रोहित सज्ज आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला होता. ओ मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करण्याआधी चेंडू अगदी जमिनीवरती पडतोय आणि हेडशॉट आपण पाहिला अगदी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कारण की सूर्याची किरणे कदाचित डोळ्यावरती आली असावीत आणि तेच त्याच्या माध्यमातून देखील सांगितलं जात आहे. आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट 10 ऑन दी बोर्ड. आणि आता जिंकण्याचं समीकरण 10 चेंडू आणि 10 मध्ये 30 धावेंची आवश्यकता. दहा चेंडू आणि 30 धावेंची आवश्यकता. स्विंग या मिस, डॉट बॉल. निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज भावेशच्या वतीनं आपण पाहतोय. आता 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 30. नऊ चेंडू आणि 30 धावेंची आवश्यकता. हो, हा चेंडू सोडून दिला. पंचांनी नो घोषित केलाय कारण की अगदी पिचच्या बाहेर चेंडू टपडला आणि त्या अनुषंगाने आता मात्र पंचांनी नो घोषित केला. चेक करतोय आपण. पंचांनी नक्कीच टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. यस 2 असणार आहे. यस पंच आपण चेक केलं अगदी पट्टीच्या आतमध्ये. तर वाईट चेंडू असेल. वाईट चेंडू जरूर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते. 11 11 या धावसंख्येवरती सांगोडे संघ देखील सज्ज होते. त्याच वेळेला त्यांचा सामना देखील असेल आणि लावणी नृत्याचा आनंद ते देखील घेतील. बॅटची लिडिंग एज आणि इथे यष्टीरक्षक बीट होत आहे. धावबाची संधी आणि तत्पूर्वी इथे एक चिकी सिंगल धावफलकावरती घेतली जाते. एकेका धावेसाठी आता मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आता एका धावेच्या मधीनं जाऊन पोहोचतीये 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 28 धावेंची आवश्यकता. 8 चेंडू आणि 28 बनवायचे आहेत. हो, नक्की घडलंय का मधाच्या आतमध्ये. नाट्यमय क्रिकेट आहे. आदरणीय कृष्णाजी गायकर आणि रणजितजी केने एवन जोडी खरं तर यांना आम्ही आमंत्रित करत आहोत आमच्या मंचावरती. या आपण आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. कोंढेरीकर चषकाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. ॲक्शन रिप्ला आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय. 8 मध्ये आता जिंकण्यासाठी 28 बनवायचे आहेत. हो, स्विंग या मिस, बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. कमाळीशी गोलंदाजी राहिली आहे. कौतुक करावं लागेल भावेशचं, ज्या पद्धतीशी गोलंदाजी करतोय. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे
आणि आता जिंकण्यासाठी 28 धावेंची आवश्यकता. 7 मध्ये 28. 7 चेंडू आणि 28 धावेंची आवश्यकता. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. आता टीव्ही अंपायरची मदत घेतली. येस, टीव्ही अंपायरची मदत नाही तर धावसंख्या 13 वरती कॉन्स्टंट आहे. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 27 अजूनही बनवायच्यात. 7 चेंडू आणि आता 27 धावेंची आवश्यकता असेल. पुनश्च स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अवे ऑफ दी बॉडी आणि इथे पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अबांतरची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 7 चेंडू आणि 26 धावेंची आवश्यकता. 7 मध्ये 26 बनवायचे आहेत. आणि आता हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका मारावा लागेल. आणि जमेची बाजू म्हटली तर दोन्ही बॅटर्स मधाच्या आतमध्ये चांगला खेळ करतायत. आणि धावसंख्या आता 14 वरती जाऊन पोहोचले. 7 मध्ये 26 बनवायच्यात. येस, आणखी एक इथे मात्र आलाय डॉट बॉल. आणि इथे 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. येस, थोड्याच वेळात या ठिकाणी नक्कीच लावणी सम्राट कोमल मुंबईकर आणि वर्षा मुंबईकर यांचं आगमन देखील होणार आहे. पंच आपण पाहतोय नवनव सरकार माधवजी ठाकरे सर आणि यांचं गुणगान गाणारे संगीत आपण पाहतोय. खरं तर राज ठाकरे आणि माधव ठाकरे हे दोघी बाप बेटे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पंचांची भूमिका साकारताना. डान्सिंग अंपायर आहेत आणि जशा लावण्या चालू होतील त्यांचा डान्स देखील आपण पाहणार आहोत. यात मात्र शंका नाही आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आमच्या सोबत असतात आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज हे दोघे इथे उपस्थित अनुषंगाने त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. आमचे समालोचकांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर हॅरी सर ज्यांनी पंचांची भूमिका साकारली सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि इथे फटका दमदार आणि डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक विकेटचा पतन हवेच्या जोगानं चेंडू आतमध्ये फलंदाज बाद. आणि या दरम्यान शुभागमन उदय लिंबवलीचे यंग अँड डान्सिंग उपसरपंच बबलूजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. या वेलकम या बबलूजी पाटील. आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यांचा संघ मधाच्या आतमध्ये फाईट देखील करतोय. 5 मध्ये आता 26 बनवायच्यात. पुढील मॅच लोणार त्यांच्या अगेन्स्ट वाळशीन अशी लढत आपण पाहणार आहोत. टॉस तिथे मात्र जिंकला होता टीम लोणार ना. अजय निर्णय काय घेतला तुम्ही आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. बॅटिंग येस बॅटिंग आहे लोणार संघाची. वाळशींचं क्षेत्ररक्षण कमलेश ऑन द वे होते. कमलेश आपण पोहोचलाच असाल तर आपण सज्ज राहा. नेहमीच ऑन द वे असतात. वेलकम आपलं देखील सर हार्दिक स्वागत असेल. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सज्ज असेल डीप मध्ये मिड विकेटला आणि इथे एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 25 बनवायच्यात. आता 15 धावा बनलेल्या आहेत. 4 मध्ये आता इथे बनवायच्यात 25 धावा. थोडंसं महागडं लक्षण आता मात्र पाहायला मिळतोय. ओ स्क्वेअर कट केलाय. कमालीचा स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन आणि एका टप्प्यानं चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर
दमदार स्ट्रोक चौकार. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल होतोय. एक चेंडू आणि 20 धावा. अगदी वाहुली संघाने देखील इथे नक्कीच आपण पाहिलं तर प्रवेश निश्चित केला होता. अंतिम चेंडू कृष्णा केने आणि यष्टांचं फर्निचर उद्ध्वस्त आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम शैलेश केले प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब या संघानं. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम वाहुलीचं देखील भरभरून कौतुक. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा माधोमाश देखील आपण इथे देणारच आहोत, परंतु विनंती असेल आपण मंचावरती या आणि वाहुलीचे संज्ञानायक आपण देखील आपल्या मंचावरती या. आयोजकांचे आपण संपर्क करा.